सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, रिसेंटलीच तुमच्या पीसीबी ग्रुपचा रिझल्ट हा डिक्लेअर झाला होता. आय होप जेवढे पण मुलांनी पीसीबी ग्रुपला अप्लाय केलं होतं त्या सगळ्या मुलांनी रिझल्ट हा चेक केलेला असेल. आता त्याच्यानंतर मला भरपूर मुलांचे डीएम्स आले, व्हॉट्सॲपवर मेसेजेस आले, इंस्टाग्रामवर मेसेजेस आले. दादा मला खूप कमी पर्सेंटाईल मिळालेत. लिटरली मला एक्सपेक्टेड होते की आम्हाला जास्त पर्सेंटाईल मिळतील, बट आता कमी पर्सेंटाईल मिळालेत. तर आम्हाला टॉप 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? मुंबईतल्या टॉप 10 कॉलेजमध्ये, पुण्यामधल्या टॉप 10 कॉलेजेसमध्ये आम्हाला ॲडमिशन मिळेल का? असे भरपूर मुलांचे क्वेश्चन्स होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेफ पर्सेंटाईल सांगणार आहे की जर तुम्हाला मुंबईच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा जर तुम्हाला पुण्याच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुमचे किती पर्सेंटाईल रिक्वायर्ड आहेत. आणि कॅटेगरी वाईज सांगणार आहे, म्हणजे तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे डाऊट्स हे क्लिअर होऊन जातील. प्लस भरपूर मुलांचे हे पण क्वेश्चन्स होते, कालपासून मला खूप डीएम्स आले, दादा आमचे रिझल्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. बिकॉज आम्हाला जास्त मार्क मिळाले होते, आम्ही एक्सपेक्ट करत होतो की आम्हाला अबव 90 पर्सेंटाईल मिळतील, बट तरी आम्हाला खूप कमी पर्सेंटाईल मिळालेत. जसे की मला ह्या इथे काही मेसेजेस आले आहेत की दादा मला 90 मार्क्सवर फक्त 39 पर्सेंटाईल मिळाले आहेत, 42 मार्क्सवर फक्त 2 पर्सेंटाईल मिळाले आहेत. इथे तर एक कॉमेंट आहे की 134 मार्क्सवर मला फक्त 48 पर्सेंटाईल मिळालेले आहेत. तर हे नक्की पॉसिबल आहे का? तर लक्षात घ्या, 134 मार्क्सवर एवढे कमी पर्सेंटाईल मिळणं ह्याची पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत. कारण की ऑलरेडी 100+ मार्क स्कोर करणारी मुलं खूप कमी असतात. त्याच्यामध्ये 130+ मार्क स्कोर करणारी अजूनसुद्धा खूप कमी असतात. म्हणजे ही अशी मुलं आहेत ज्यांनी खूप परफेक्ट अभ्यास केलेला आहे. अशी मुलांना 130+, 150+ असे मार्क मिळतात. आणि जर तुम्हाला एवढ्या मार्क्सवर एवढे कमी पर्सेंटाईल जर तुम्हाला दाखवत असतील तर हे अशक्य आहे. कारण की एवढे कमी पर्सेंटाईल मिळणं पॉसिबलच नाही आहे. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की हां आपल्याला एवढे आन्सर कीमध्ये एवढे मार्क्स आहेत, जर तुम्ही आन्सर की डाउनलोड केली असेल तर तुम्ही आन्सर की रिचेक करा. जर तुमच्याकडे प्रूफच नाही आहे, तुमच्याकडे आता आन्सर कीच नाही आहे, तर तुम्ही हे कसं प्रूव्ह करू शकाल की मला एवढे मार्क्सवर एवढे पर्सेंटाईल मिळालेत? कारण की आता ओरली कोणी पण काही पण सांगताय, बट आपल्याकडे एक प्रूफ असलं पाहिजे. सो जर तुमच्याकडे प्रूफ असेल तर ते तुम्ही प्रूव्ह करा की ठीक आहे, मला माझ्या आन्सर कीमध्ये एवढे मार्क मिळालेले आहेत, हे तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मला एवढे पर्सेंटाईल मिळालेत. हां, आणि त्याच्यासोबत जर तुमच्या शिफ्टमध्ये अजून एक कोण मुलगा असेल, तुमचा मित्र असेल, त्याला पण तुमच्याच रेंजमध्ये, हां म्हणजे तुमची शिफ्ट, तुमची एक्झामची डेट आणि तुमची शिफ्ट ही सेम असली पाहिजे आणि त्याला पण तुमचेच एवढे मार्क आहेत आणि त्याला तुमच्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळालेत आणि तुम्हाला तेवढेच मार्क मिळून खूप कमी पर्सेंटाईल मिळालेत, तर ते पण मला तुम्ही शेअर करा. म्हणजे आपण बघू शकतो की हा सीड सेलनी खरंच ह्याच्यामध्ये काही स्कॅम वगैरे केलेला आहे का. बेसिकली हे दरवर्षीचे कॉमेंट्स असतात. प्रत्येक वर्षाला मुलं येतात आणि सांगतात की मला एवढे जास्त मार्क मिळालेत बट कमी पर्सेंटाईल मिळालेत, बट त्यांच्याकडे काही प्रूफ नसतो. बट तुमच्याकडे आन्सर कीचा एक प्रूफ असला पाहिजे. दादा आन्सर की तर आता गायब झाले, आन्सर की कुठे चेक करू? सो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आन्सर की कशी डाउनलोड करायची, काय करायचं आहे. जर तुम्ही आन्सर की डाउनलोड केली असेल तर त्याच्यात तुम्ही प्रूव्ह करू शकता. सो आय होप हा पण डाऊट तुमच्या ह्या इथे क्लिअर झाला असेल. आता ऑलरेडी तुमच्या सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट हा पेंडिंग आहे. ज्या पण मुलांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये खूप कमी पर्सेंटाईल मिळाले आहेत, टेन्शन घेऊ नका. ॲक्सेप्ट युअर रिझल्ट. जेवढं पण पर्सेंटाईल मिळाले ते तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि त्या बेसिसवर कुठलं चांगलं आपल्याला कॉलेज मिळू शकते ते तुम्ही आता फाइंड आउट करा. आता आपण बघूया सेफ पर्सेंटाईल. जर तुम्हाला मुंबई आणि पुण्यासारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर सेफ पर्सेंटाईल काय आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्या रेंजमध्ये पर्सेंटाईल मिळाले पाहिजेत. फर्स्ट ऑफ ऑल जर आपण मुंबईचं बघितलं, बघा आपण मुंबई आणि पुणे दोन्हीही बघणार आहोत. स्टार्टिंगला आपण मुंबईचं बघितलं तर जर तुम्हाला मुंबईच्या टॉप 2 कॉलेजेस आपण बघितले तर सगळ्यात पहिले ICT, जे वन ऑफ दी वेल नोन कॉलेज आहे. प्रत्येक मुलाचं ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं ड्रीम असतं. आणि त्याच्यानंतर सेकंड आहे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी. आता जर तुम्हाला ह्या 2 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले पाहिजेत, तर लक्षात घ्या की इथे मी तुम्हाला एक सेफ पर्सेंटाईल दिलेले आहेत. सो जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 99.27+, ठीक आहे, एवढे नाही, ह्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल तुम्हाला मिळाले पाहिजेत. OBC कॅटेगरीमध्ये असाल तर 98.74+ पर्सेंटाईल मिळाले पाहिजेत. SCमध्ये असाल तर 96.73+. प्लस इथे तुम्ही बाकीच्या कॅटेगरीजचं बघू शकता, ठीक आहे. VJ, NT, NT1, NT2, NT3 हे सगळे मी तुम्हाला कॅटेगरीज मेन्शन करून दिलेले आहेत आणि प्रत्येक मी तुम्हाला पर्सेंटाईल दिलेले आहेत की ह्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल तुम्हाला मिळाले पाहिजेत. हां, जर इकडे तुम्ही EWSमध्ये असाल, म्हणजे जर तुम्ही ओपनमध्ये असाल आणि EWSसाठी एलिजिबल असाल तर तुमच्यासाठी कट ऑफ कमी जातो. तर ह्या कट ऑफ म्हणजे मी तुम्हाला पुढे पण दाखवेन की EWSसाठी कट ऑफ किती ड्रॉप होत असतो. सो जर तुम्ही ओपनमध्ये असाल आणि EWSसाठी एलिजिबल असाल तर प्लीज EWS सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. आता जर आपण पुण्यामधले टॉप 2 कॉलेजेस बघितले तर सगळ्यात पहिले आहे पुणा कॉलेज ऑफ फार्मसी आणि त्याच्यानंतर AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी.
ठीक आहे, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी. आता हे 2 कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ओपनमध्ये 94.43 प्लस पर्सेंटेज मिळाले पाहिजे. लक्षात घ्या, पुण्याच्या कॉलेजेसचे कट ऑफ ॲज कम्पेअर टू मुंबई कॉलेजेस थोडे कमी असतात. जर आपण टॉपचे पण कॉलेजेस आपण बघितलं, तुम्ही पण ह्याचे व्हेरिएशन्स बघू शकता. इथे मुंबईच्या कॉलेजेसपेक्षा पुण्याच्या कॉलेजेसचे कट ऑफ थोडेफार कमी आहेत. ओबीसी कॅटेगरीसाठी पण इथे तुम्हाला 92.71 पर्सेंटेज प्लस तुम्हाला मिळाले पाहिजेत. एससी कॅटेगरीसाठी 91.82 प्लस पर्सेंटेज. एसटी कॅटेगरीचा कट ऑफ खूप कमी जातो ॲज कम्पेअर टू अदर कॅटेगरीज. सो जर तुम्ही एसटी कॅटेगरीमध्ये असाल, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर तुम्हाला भरपूर काही बेनिफिट्स आहेत. एससी बीसी विजे एनटी ईडब्ल्यूएस, तुम्ही ते ईडब्ल्यूएस बघितलं तर इथे पण ईडब्ल्यूएसचा कट ऑफ किती कमी आहे. तर हे काही सेफ पर्सेंटेज आहेत जर तुम्हाला पुण्याच्या टॉप 2 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. जर आपण मुंबईचे टॉप 5 कॉलेजेस आपण बघितले तर त्याच्यामध्ये येतं KM गुंदेनी कॉलेज येतं, CU शहा येतं जे की फक्त वुमन्स कॉलेज आहे. ह्याच्यामध्ये मुलं ॲडमिशन नाही घेऊ शकतात, फक्त गर्ल्सच ॲडमिशन्स घेऊ शकतात. त्याच्यानंतर इथे नानावती कॉलेज आहे. आता जर तुम्हाला ह्या मुंबईच्या टॉप 5 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचे सेफ पर्सेंटेज म्हणजेच काय की 97.64 पर्सेंटेज प्लस ओपन कॅटेगरीसाठी असले पाहिजेत. तुम्ही ओबीसी SC ST SC BC परत NT कॅटेगरीचे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हे मी तुम्हाला बेसिक म्हणजे बेस पर्सेंटेज देतोय. ह्याच्यापेक्षा जास्तच पर्सेंटेज तुम्हाला रिक्वायर्ड आहेत, कारण की ह्या वर्षी 2 अटेम्प्ट्स आहेत आणि कट ऑफ इन्क्रीज व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की काही शिफ्टच्या मुलांना कमी मार्कांवर पण जास्त पर्सेंटेज मिळाले आहेत आणि त्याच्यामुळे थोडेफार कट ऑफ्स आहे ते इन्क्रीज होऊ शकतात. तर त्याच्यामुळे हे मी तुम्हाला बेस पर्सेंटेज देतोय, ह्याच्यापेक्षा जास्तच तुम्हाला पर्सेंटेज मिळाले पाहिजेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. टॉप 5 मुंबई कॉलेजेससाठी सेफ पर्सेंटेज किती आहे. त्याच्यानंतर जर आपण टॉप 5 पुणे कॉलेजेस बघितलं तर इथे DY पाटील कॉलेज ऑफ आकुर्डी आहे. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी निगडी आहे. ह्यात सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव आहे. जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये पुण्याच्या ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे काही सेफ पर्सेंटेज आहेत. अगेन तुम्ही ते बघू शकता, पुण्याच्या कॉलेजेससाठी कट ऑफ हा थोडा कमी जातोय. जसे की ते ओपनसाठीच 89.93 प्लस तुम्हाला पर्सेंटेज मिळाले तर तुम्ही टॉप 5 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होऊ शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ओबीसीसाठी 86.47 प्लस तुम्हाला पर्सेंटेज रिक्वायर्ड आहेत. SCसाठी 84 पर्सेंटेज प्लस तुम्हाला रिक्वायर्ड आहेत. STसाठी 42 प्लस. बाकी कॅटेगरीजचं पण इथे तुम्ही बघू शकता, ह्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज रिक्वायर्ड आहेत. स्पेशली ईडब्ल्यूएससाठी पण इथे तुम्हाला बऱ्यापैकी फायदा बघायला मिळतोय. तर हे काही बेस पर्सेंटेज आहेत. आता लक्षात घ्या की तुम्हाला कट ऑफ वाईज आणि कॉलेजेस हे तुम्हाला प्रॉपर प्रेफरन्स वाईज अरेंज करायचे आहेत, कारण की फक्त तुम्ही कॉलेज लिस्ट प्रॉपर वेनी अपलोड करून चालणार नाही आहे. फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस खूप डिले होते आणि ह्याच्यामध्ये प्रोसेस पण खूप कॉम्प्लिकेटेड होते. ह्याच्यामध्ये मुलांना आणि पॅरेंट्सला भरपूर काही क्वेश्चन्स मिळतात. तर टाईम टू टाईम जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला टाईम टू टाईम फार्मसीचे अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत जाईन. ॲज वेल एज आपली एक पर्सनल काउन्सिलिंग पण आहे, स्पेशली फार्मसी म्हणजे B फार्मसी आणि फार्म D साठी, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देतो बेस्ड ऑन युअर रँक अँड पर्सेंटाईल. तुमच्या रिजन वाईज तुम्हाला कुठे कॉलेजेस पाहिजेत तर तुमचे रिजन वाईज आम्ही कॉलेजेस बनवून देतो. तुमच्या कॅटेगरी वाईज तुमची जी पण कॅटेगरी असेल तर तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग पण आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये आम्ही 1-on-1 मेंटरशिप सेशनसुद्धा प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामध्ये आपले काही मेंटर्स आहेत जे की तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये गाईड करतील आणि मी पण तुमच्यासोबत असणार आहे. तुम्ही माझ्यासोबत सुद्धा इकडे कनेक्ट होऊ शकता. माझ्याशी कनेक्ट व्हायला तुम्हाला काही एक्स्ट्रा काही फीज नाही भरावी लागणार. इथे तुम्हाला अनलिमिटेड व्हॉट्सॲप आणि कॉल सपोर्ट तुम्हाला बघायला मिळतोय. आपण लास्ट इयरच्या पण फार्मसीच्या मुलांची काउन्सिलिंग केलेली आहे आणि तुम्ही ते काही ते रिव्ह्यूज बघू शकता. काही इंजिनिअरिंगचे पण मुलांचे रिव्ह्यूज आहेत, काही फार्मसीच्या पण मुलांचे रिव्ह्यूज आहेत. तर हे तुम्ही रिव्ह्यूज आहे ते बघू शकता. खूप चांगला रिस्पॉन्स लास्ट इयरला आला होता आणि खूप चांगले रिव्ह्यूजसुद्धा मुलांचे आहेत. सो जर तुम्ही सुद्धा इंटरेस्टेड असाल आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करण्यासाठी तर तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता की आय वॉन्ट टू एनरोल इन फार्मसी पर्सन काउन्सिलिंग. मग त्याच्या अकॉर्डिंग जेवढे पण डिटेल्स आहेत हे आम्ही तुम्हाला शेअर करू. ह्या बॅचची प्राईस आता ऑफरमध्ये आहे, जी आहे 1499, जी खूप लिमिटेड टाईमसाठी आहे. लवकरच ही ऑफर एंड होईल आणि ही बॅचची प्राईस इन्क्रीज होईल. तर त्याच्यामुळे ऑफरमध्ये असल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एनरोल करू शकता. पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण एंडपर्यंत सपोर्ट करतो. जरी तुमची ॲडमिशन प्रोसेस डिले झाली तरी त्या डिले जेवढी पण प्रोसेस डिले होईल तेवढ्या प्रोसेसमध्ये पण आम्ही तुमची हेल्प करू, म्हणजे एकदम शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही ते इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं आहे.
फार्मसी बॅच ही तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. इकडे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. बॅचचं जेवढं पण पेमेंट हे आहे फीज आहे 1499 ही तुम्हाला पे करायची आहे आणि त्याच्यानंतर 24 आवर्समध्ये तुम्हाला आपली टीम व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. अजून जर काही इन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण जर मुंबईचे टॉप 10 कॉलेजेस बघितले, टॉप 10 कॉलेजेस कुठले आहेत, त्याच्यानंतर आहे MET म्हणजेच मुंबई एज्युकेशन ट्रस्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हे पण खूप वेल नोन कॉलेज आहे. त्याच्यानंतर विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी जे की चेंबूरमध्ये लोकेटेड आहे. त्याच्यानंतर परत इथे HK कॉलेज आहे, भारतीय विद्यापीठ कॉलेज आहे जे की बेलापूरमध्ये लोकेटेड आहे. परत स्टर्लिंग कॉलेज आहे जे की नवी मुंबईमध्ये लोकेटेड आहे. तर हे काही कॉलेजेस आहेत जे की टॉप 10मध्ये येतात आणि ह्या कॉलेजेसमध्ये पण मुलं ॲडमिशन घ्यायचं ड्रीम असतं. तर ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ते बघू शकता. इथे पण कट ऑफ थोडं तुम्हाला जास्तच बघायला मिळेल. ओपनसाठी 92.16 प्लस तुम्हाला पर्सेंटाइल रिक्वायर्ड आहेत. OBCसाठी 89.97 प्लस पर्सेंटाइल रिक्वायर्ड आहेत. SC/BCसाठी तुम्ही ते बघू शकता. SC/ST तुम्ही बघू शकता. तर हे काही सेफ स्कोर आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त मार्क, जास्त पर्सेंटाइल तुम्हाला रिक्वायर्ड आहेत जर तुम्हाला मुंबईच्या ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. हे झालं मुंबईचे कॉलेजेस. जर आपण पुण्याच्या टॉप 10 कॉलेजेसबद्दल बघितलं तर हे काही पुण्याच्या टॉप 10 कॉलेजेस आहेत जे तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुमची लोकेशन प्रायोरिटी फक्त पुणे असेल तर. सो जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा सेफ पर्सेंटाईल हे 83.81 पर्सेंटाईल हे ओपन कॅटेगरीसाठी असले पाहिजेत. बाकी रिझर्व कॅटेगरीसाठी तुम्ही ते बघू शकता किती कमी कट ऑफ जातो आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फायदा आहे एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचा. अँड अगेन हे फक्त मी तुम्हाला कॅपराऊंड 1चे कट ऑफ सांगतोय. जर तुम्ही शेवटपर्यंत ट्राय केलात कॅपराऊंड 4पर्यंत तर तुमचे चांगले अपग्रेड म्हणजे कॉलेज अपग्रेड व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण की कॅपराऊंड 4पर्यंत ऑलरेडी मुलं नाही पार्टिसिपेट करत. लिटरली ॲडमिशन डिले झाल्यामुळे जास्तीत जास्त मुलं कॅपराऊंड 3पर्यंतच ॲडमिशन क्लोज करून टाकतात. कॅपराऊंड 4पर्यंत खूप लिमिटेड मुलं जातात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. अँड ह्या वर्षी जसं की ॲडमिशन प्रोसेस डिले होणारच आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला इकडे चान्सेस आहेत शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्ही पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये पण अपग्रेड होऊ शकतं. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला टाईम टू टाईम गायडन्स प्रोव्हाइड करतच राहीन. तर हे काही सेफ पर्सेंटाईल आहेत. ह्याच्यापेक्षा जास्तच तुम्हाला पर्सेंटाईल मिळाले पाहिजेत. जर तुम्ही मुंबईच्या टॉप 15 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं कन्सिडर करत असाल तर हे काही कॉलेजेस आहेत. डॉक्टर LH हिरानंदानी कॉलेज आहे. त्याच्यानंतर सरस्वती विद्या भवन्स कॉलेज ऑफ फार्मसी आहे. SIS स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स आहेत. पण इथे भरपूर कॉलेजेस आहेत जे की नवी मुंबई आणि ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये लोकेटेड आहेत. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एवढे काही सेफ पर्सेंटाईल रिक्वायर्ड असणार आहेत. हे बेस पर्सेंटाईल आहेत. ह्याच्यापेक्षा जास्तच पर्सेंटाईल तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत तर तुम्ही ह्या टॉप 15 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. टॉकिंग अबाउट पुणे टॉप 15 कॉलेजेस तर हे काही टॉप 15 कॉलेजेस आहेत जसे की सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नरे आहे. इथे अजून भरपूर कॉलेजेस आहेत पुण्यामधले जे की टॉप 15मध्ये येतात. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील तर तुम्ही मुंबई लोकेशन चूज करू शकता, नाहीतर तुम्ही पुणेसुद्धा चूज करू शकता. जर तुम्हाला ह्या टॉप 15मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे काही बेस्ट पर्सेंटाईल आहेत. तुम्ही चेक करू शकता 77.93 प्लस पर्सेंटाईल. लक्षात घ्या जिथे आपण मुंबईचे कट ऑफ बघितले तर 80 अबवच आहेत. त्याच ठिकाणी पुण्याच्या टॉप 15 कॉलेजेससाठी 77.93 प्लस पर्सेंटाईल. OBCसाठी 68 प्लस पर्सेंटाईल रिक्वायर्ड आहेत. अगेन तुम्ही बाकी कॅटेगरीजचा पण इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यापेक्षा जास्तच पर्सेंटाईल रिक्वायर्ड आहेत. EWS इथे तुम्हाला बऱ्यापैकी फायदा मिळू शकतो. सो एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करत असाल आणि EWSसाठी एलिजिबल असाल तर तुम्ही EWS सर्टिफिकेटला अप्लाय करून घ्या आणि EWS सर्टिफिकेट काढून घ्या. ह्याचे तुम्हाला भरपूर काही बेनिफिट्स मिळू शकतात. तर हे काही टॉप 15 कॉलेजेस होते ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. मुंबई आणि पुण्याचे कॉलेजेस आहेत. अगेन हे B फार्मसीचे कॉलेजेस आहेत. जर तुम्हाला असेच काही कॉलेजेसबद्दल व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. आपली एक फ्री यूट्यूब ॲडमिशन सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲडमिशनचे रिलेटेड भरपूर काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. ऑलरेडी मी ते काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. कॅपराऊंडच्या रूल्सबद्दल आहे, TFWSबद्दल आहे. तर हे तुम्ही व्हिडिओज बघू शकता कारण की ह्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अशी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे जी की तुमच्या कॅपराऊंडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही हे व्हिडिओज चेकआउट करू शकता. ऑल्सो आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅचसुद्धा जॉईन करू शकता. लवकरात लवकर ही बॅचची प्राईससुद्धा वाढणार आहे आणि बॅच 1 ही क्लोज होणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. एवढं कमी प्राईजमध्ये आम्ही तुम्हाला एवढे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतो. तर हे तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, ह्याची एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो आहे. ते पण तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा.
सो गाईज आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. असेच जर फार्मसीचे रिलेटेड व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की फार्मसीसाठी खूप लिमिटेड चॅनल्स आहेत जे की खूप तुम्हाला शेवटपर्यंत गाईड करतात. आणि त्याच्यामधलं आपलं एक असं चॅनल आहे, तुम्ही बघू शकता मागच्या 2 वर्षांमध्ये फार्मसीसाठी मी पूर्ण शेवटपर्यंत गाईड करत आलेलो आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.